अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा देवरी येथे शालेय साहित्य वाटप. कुमारी कांचन वाघोडे यांचा विद्यार्थ्यांना दररोज 1 तास अध्यापनाचा संकल्प. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा देवरी येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला आघाडीच्या संघटक सौ संध्याताई वाघोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश ओबीसी सदस्य श्री हरिभाऊ वाघोडे यांच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आणि अन्य शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्यात आला. आणि यावेळी उच्च शिक्षित पेन्सिल पोर्ट्रेट आर्टिस्ट कुमारी कांचन वाघोडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी संकल्प जाहीर केला. त्या दररोज 1 तास शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि अध्यापन करणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थित मान्यवरांनी आणि शिक्षकांनी कौतुक करत स्वागत केलं आहे. या कार्यक्रमाला रवींद्र ओहकेर, शिक्षक मनोज लोडम. या कार्यक्रमाला रवींद्र ओहेकर, शिक्षक मनोज लोडम, सहशिक्षिका अर्चना भोपते, पत्रकार प्रभाकर बोरकर, पत्रकार नीलकंठ बसू तसेच वृषाली वाघोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यास, शिस्त, चांगले संस्कार आणि मोठे ध्येय ठेवून जीवनात यशस्वी होण्याचा संदेश दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तर शिक्षणासाठी भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री मनोज लोडम यांनी केलं आहे, तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका सौ अर्चना भोपते यांनी मांडले आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी नीलकंठ वसू पाटील, अकोला.